सर्वात आधी मी इथे अर्धा किलो फणस घेतलेला आहे। फणस आपण कापून घेऊया। इथे आपले फणस कापून झालेला आहे। मी इथे एक पातेलं घेतला आहे, त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून घेते आहे। आता आपल्याला यामध्ये फणस टाकून शिजवून घ्यायचं आहे। आपलं फणस शिजेपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया। मसाला तयार करण्यासाठी मी घेते आहे एक चिरलेला कांदा, त्यावर थोडं तेल टाकून लालसर भाजून घ्यायचं आहे। आता थोडं सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे। आता यामध्ये 4-5 लसूण पाकळ्या आणि थोडं आलं टाकून घेते आहे। आता यामध्ये थोडे धने आणि कलमीचे काप भाजून घ्यायचे आहे। आता हे सर्व लालसर भाजून झालेलं आहे। त्यानंतर मी इथे एक टमाटर कापून घेतलेला आहे, याला थोडं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे। टमाटर आपलं भाजून झालेलं आहे। हे सर्व मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण हे थंड झाल्यावर मिक्सर मधून फिरवून घेऊया। यामध्ये थोडं जिरा आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। थोडं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे। चला तर मग बघूया आपलं फणस शिजलेलं आहे की नाही। फणस आपलं छान शिजलेलं आहे। भाजी फोडणी देण्याकरिता मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडी मोहरी टाकून घ्यायची आहे। आता मी यामध्ये एक तेजपत्ता टाकून घेते आहे। आता यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला घालून घ्यायचा आहे। मसाला हा आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये लाल तिखट, हळद, धने पावडर आणि कस्तुरी मेथी घालून घ्यायची आहे।
यामध्ये थोडं पाणी घालून मसाला शिजवून घ्यायचा आहे. मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये फणस टाकून घेऊया. आता आपण भाजी छान मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे. दोन मिनिटं भाजी झाकून ठेवायची आहे. 2 मिनिटं झालेले आहेत. आता आपण यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया. आपल्याला यामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार घालायचं आहे. भाजीला एक उकळी येईपर्यंत आपण भाजी झाकून ठेवूया. भाजीला आपल्या एक उकळी आलेली आहे. भाजी आपली तयार झालेली आहे. आता आपण यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे.